सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या YouTube चॅनल वैभव आबाळे ग्राफिक्स मध्ये। तर मित्रांनो, आज आपण व्हायरल इंस्टाग्राम व्हिडिओ एडिटिंग करणार आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फुल कडक झाला आहे, त्यामुळे तुम्ही तो पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायचे। मित्रांनो, या व्हिडिओसाठी लागणारे सर्व मटेरियल आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तसेच टेलिग्रामला देत असतो। मित्रांनो, हे मटेरियल पूर्णपणे फ्री आहे, झिप फाईलला आपण कुठल्याही प्रकारचा पासवर्ड देत नाही, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करायचे आणि बेल आयकॉनला ऑल वर सेट करून टाकायचे। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न घालवता आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। त्यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला यायचे आणि आपण दिलेला बिटमार्क तसेच एक इफेक्ट प्रीसेट आपल्या अलाइट मोशन ॲप मध्ये इंपोर्ट करून घ्यायचा आहे। पिटीत टाकायला मी नाही एक बाटली रम और प्रेम केलं कशाला मावर। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यू मध्ये बघितलंच असेल, अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपण दिलेला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा तो बिटमार्क प्रोजेक्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, सुरुवातीला यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी सॉन्ग ॲड करायचं आहे। त्या सॉन्गची डाउनलोड लिंक आपल्या डिस्क्रिप्शनला म्हणजेच आपण ज्या ठिकाणी इमेज अँड व्हिडिओ देत असतो त्या ठिकाणी मिळून जाईल। तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचे आणि या ठिकाणी ॲड करायचं आहे। त्यासाठी खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, ऑडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आहे आणि आपलं सॉन्ग या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपलं सॉन्ग या ठिकाणी ॲड होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, सुरुवातीला यायचं आणि आपल्याला या ठिकाणी हा फोटो डिलीट करायचा आहे। त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करून ठेवायचं आहे, वरच्या डिलीट बटनवर क्लिक करून टाकायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तो फोटो या ठिकाणी डिलीट होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक व्हिडिओ ॲड करायचा आहे। त्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आहे आणि तो फोटो ॲड करण्यासाठी त्या व्हिडिओ ॲड करण्यासाठी त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी ॲड होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, या व्हिडिओला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी वरती दिलेल्या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल स्क्रीन ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण स्क्रीनमध्ये सेट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी हा व्हिडिओ ज्या ठिकाणी संपतो तिथून पुढच्या बिटमार्कला आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत। त्यासाठी ते फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचे आणि फोटो ॲड करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचे आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो, या फोटोला पूर्णपणे झूम करून घ्यायचे। अशा प्रकारे 2 बोटाच्या सहाय्याने या फोटोला झूम करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचे आणि या बिटमार्कपर्यंत या फोटोची लांबी लांबून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅक येऊन जायचं, पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचे आणि पुढचा फोटो ॲड करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचे आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। अशाच प्रकारे मित्रांनो, या फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी या ठिकाणी 2 बोटाच्या सहाय्याने या फोटोला झूम करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी या फोटोला पूर्णपणे सेट करून टाकले। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचे आणि या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅक येऊन जायचे आणि पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचे आणि पुढचा फोटो ॲड करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचे आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। तर मित्रांनो, याही फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी पुन्हा 2 बोटाच्या सहाय्याने या फोटोला झूम करून घ्यायचे आणि बरोबर सेट करून टाकायचे। बघू शकता मित्रांनो, पण या ठिकाणी या फोटोला बरोबर सेट करून टाकले। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचे आणि या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅक येऊन जायचे, या ठिकाणी पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचे, पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो, या फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी पुन्हा 2 बोटाच्या सहाय्याने या फोटोला झूम करून घ्यायचे आणि या ठिकाणी सेट करून टाकायचे। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचे आणि या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅक येऊन जायचे, पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचे आणि पुढचा फोटो ॲड करण्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचे, खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो, 2 बोटाच्या सहाय्याने याही फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचे आणि या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट या ठिकाणी कट करून टाकायचा आहे। अशाच प्रकारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्व फोटो ॲड करायचे आहेत। चला तर मित्रांनो, आपण या ठिकाणी सर्व फोटो ॲड करून घेऊयात।
चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्या फोटोना शेक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी पुन्हा बॅक येऊन जायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा पहिला इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे, आपला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी आपला पहिला फोटो सुरू होतो त्या ठिकाणी यायचं आणि हा इफेक्ट आपल्याला या पहिल्या फोटोला द्यायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे आणि पुन्हा आपला बिटमार्क शेक इफेक्ट प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे आणि आपला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट या ठिकाणी या छोट्या फोटोना द्यायचा आहे. त्यासाठी त्या फोटो क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे, पुढच्या फोटो यायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे आणि आपल्याला मोठ्या फोटोला हा इफेक्ट द्यायचा नाही. त्यानंतर मित्रांनो पुढच्या छोट्या फोटोवर येऊन जायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे, पुढच्या फोटोवर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे आणि या मोठ्या फोटोला इफेक्ट द्यायचा नाही. त्यासाठी पुढच्या छोट्या फोटोवर येऊन जायचे, त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या सर्व छोट्या फोटोंना या ठिकाणी इफेक्ट द्यायचा आहे. चला तर मित्रांनो आपण या छोट्या फोटोंना या ठिकाणी इफेक्ट देऊन घेऊयात. चला तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व छोट्या फोटोंना हा इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या मोठ्या फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी पुन्हा बॅक येऊन जायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला तिसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यासाठी त्या फोटो क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे, आपला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा इफेक्ट या ठिकाणी या मोठ्या फोटोंना द्यायचा आहे. त्यासाठी त्या फोटो क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे, पुढच्या मोठ्या फोटोवर येऊन जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे, पुढच्या फोटोवर यायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटवर क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सर्व मोठ्या फोटोंना या ठिकाणी हा इफेक्ट द्यायचा आहे. चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व मोठ्या फोटोंना या ठिकाणी इफेक्ट देऊन घेऊयात. अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपण या सर्व मोठ्या फोटोंना या ठिकाणी इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं आहे आणि आपला ज्या ठिकाणी पहिला फोटो सुरू त्या ठिकाणी येऊन जायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला या ठिकाणी पहिला फोटो सुरू होतोय. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक शॅडो पीएनजी ॲड करायचा आहे. त्यासाठी पुन्हा खालील्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे, व्ह्यूवर क्लिक करायचं आहे आणि आपली शॅडो पीएनजी ॲड करण्यासाठी त्या पीएनजीवर क्लिक करायचं आहे आणि खालील्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपली शॅडो पीएनजी या ठिकाणी ॲड होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो या शॅडो पीएनजीला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करण्यासाठी वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि फिल स्क्रीन ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि शॅडो पीएनजीला थोडं वर खेचून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं, पुन्हा व्हिडिओच्या शेवटला येऊन जायचे आणि या शॅडो पेनची लांबी या ठिकाणी व्हिडिओच्या लांबी इतकी लांबून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक येऊन जायचं, पुन्हा ज्या ठिकाणी आपण या शॅडो पेनजी ॲड केला त्या ठिकाणी येऊन जायचं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक पेनजी ॲड करायचा आहे. त्यासाठी पुन्हा खालील्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यूवर क्लिक करायचे आणि आपली पेनजी ॲड करण्यासाठी त्या पेनजीवर क्लिक करायचे आणि खालील्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे. अशा प्रकारे मित्रांनो आपली पेनजी या ठिकाणी ॲड होऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो या पेनजीला खाली खेचून घ्यायचे, बरोबर सेट करून टाकायचे. बघू शकता मित्रांनो आपण या ठिकाणी या पेनजीला बरोबर सेट करून टाकले. त्यानंतर मित्रांनो पुन्हा व्हिडिओच्या शेवटला येऊन जायचे आणि या व्हिडिओच्या लांबीत की या पेनजीची लांबी लांबून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक जायचे आणि मित्रांनो बघू शकता आपल्या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअर बटनवर क्लिक करायचं आहे आणि खाली एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ या ठिकाणी एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह टू गॅलरीचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ या ठिकाणी गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. चला तर मित्रांनो अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगसाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.